शिक्षणाच्या बाबतीत फार सुंदर म्हणतात की चिमणीचं पिल्लू हे 21 दिवसामध्ये उंच आकाशामध्ये उडायला लागतं, पण माणसाचं पिल्लू मात्र 21 वर्षाचं झाल्याच्या नंतर सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहू शकत नाही. कारण काय, तर चिमणीच्या पिल्लाला पंख हे आतून फुटलेले असतात, पण माणसाच्या पिल्लाला शिक्षण कुठल्या व्यवस्थेच्या पद्धतीने दिलं जातं याच्यावरती विचार मंथन करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते कुणी प्राशन करेल ते दुर्गुणल्याशिवाय राहणार नाही. पण आज या स्टेजवरून मला म्हणण्याची वेळ आलेली आहे की आज आम्ही शिक्षण खरंच वाघिणीच्या दुधासारखं घेतोय का? मुळात मला वाटतं की आज आमची शिक्षण प्रणाली अशी झालेली आहे की शिक्षण घेतोय, शेळीचं दूध पितोय आणि नुसतं भ्याव्या करत राहतोय. ही परिस्थिती आज आमच्या समाजाची आहे. म्हणून आम्ही शिकलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, संभाजी राजांचा इतिहास असेल, या सगळ्या इतिहासावरती तुम्ही आम्ही नजर टाकून त्यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, त्यांचे कार्य तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे आणि ती वाचूनच चालणार नाही. तुम्ही माझ्या स्वतःमध्ये कसे उतरवील किंवा समाजामध्ये कशी त्याची प्रेरण करेल याच्यासाठी तुम्ही कार्यरत असलं पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर